मंत्री उदय सामंतांची शिष्टाई फळाला. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित. 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयावर मोर्चा काढू, बच्चू कडूंचा इशारा. अजित पवारांच्या पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ. बच्चू कडूंना न्याय द्या. अमरावतीच्या शेतकऱ्यांची कार्यक्रमामध्ये घोषणाबाजी. सोन्याच्या दरात 8 दिवसात 4,000ची वाढ. जीएसटीसह सोन्याचा दर 1,02,000वर. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम. इराणचाही इस्रायलवर आता जोरदार हल्ला. तेल अवीवसह इस्रायलमधील बड्या शहरांवर लॉंग रेंज क्षेपणास्त्रांचा मारा. अनेक भागात इस्रायली नागरिक जखमी झाल्याची माहिती. एअर इंडिया विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना. गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती. अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढला. विमान अपघातातल्या मृतांची संख्या 270वर. 220 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल्स घेतले. डीएनए टेस्ट नंतर 7 मृतदेहांची ओळख पटली. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. बोईंगच्या 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश. कोकणसह घाटमाथ्यावर मॉन्सून आता जोर धरणार. रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट, तर पुणे, कोकण आणि घाटमाथा परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.